ग सुनबाई, काय झालं? का नाही खाल्ली? सासूबाई, तुमच्या इथले नाही चपात्या चांगल्या नाही होते. पीठ पण कुठलं वापरता काय माहिती. आमच्या घरचं पीठ खूप चांगलं असतं आणि माझी मम्मी ना एक नंबर चपात्या अगं हा, मी करते. पण आणि ह्या दुकानातून चपात्या आणतो कशा की तरीच ग. लागतात. आणि भाजी तरी कशी लागती. त्या कामवालीला चांगल्या करायला सांगा चपात्या. या कसल्याच लागतात चपात्या आणि ती भाजी. मला अजिबात मला नाही आवडते. मी संध्याकाळी माझ्या पप्पांना फोन करणार आहे. हा, शेत गहू घेऊन या म्हणून. त्याच्या चपात्या एक नंबर होतात. हा, माझी मम्मी तेच बनवते. मला नाही खायचं. काही माझं कपाटात माझं कपडे ठेवायचेच आहे. पण यांच्या कपाटामध्ये ना जागाच नाही. ह्यांचे कपडे फुल झाले त्या कपाटात. माझे कपडे कुठे ठेवू बरं? माझ्या मम्मीला म्हटलं होतं, अगं त्यांचं घर खूप छोटे आहे, नको देऊ मला तिथं. माझ्या मम्मीचं पण काय माहिती, नातेवाईक आहेत म्हणून एवढे छपरे एवढ्या घरात दिले मला. माझे कपडे कुठे ठेवू काय माहिती. अगं सुनबाई, हे का घेऊन फिरायचं अशी? काय झाले? सासूबाई, तुमच्या घरी ना एकच कपाट आहे. तुम्ही 5 जण आहे आणि मी एक आली, आता 6 जण झालोय आपण. आणि तुमच्याकडे अगं एकच पण कपाट आहे. सुनबाई, आणि माझ्या टेन्शन कपडे नको कुठे घेऊ, ठेवायचे? तू माझ्या कपाटात ठेव. हा, आपलं हाय की कपाट, पण त्या तुमचं कपाट कपाटात किती ठेव. केवढंच आहे ते बघा की जरा. अगं बस त्यात ग, दाखवतो चल तुला मी. हा चल, तुला मी दाखवतो चल. बरं चला, बघ मोठा आहे ग. दाखवा. हा चल, दाखवतो चल. हा कपाट. हा बघ ही किती एवढी मोठा जरा आहे. माझे काय कपडे बसणार आहे काय रे देवा. काय हो सासूबाई, आता तुमचेच कपडे भरलेत ना आधी. आणि आई एवढे माझे कपडे सुनबाई, कुठे ठेव की ग. त्याच्यात थोडं कसं असं इकडे तिकडे करून ऍडजस्ट कर की ग सुनबाई. सासूबाई, माझ्या नवीन वडिलांनी घेऊ ना आपण. कुठली गोष्ट ऍडजस्ट करायची काही शिकवली नाही मला. हा, तुमच्या घरी आल्यापासून मी ना आता 15 दिवस झाले नुसते ऍडजस्ट कर हेच माझ्या डोक्यात चालले कर आहे. ग बाई, हा, सुनबाई, कर कर कर. सासूबाई, माझ्या वडिलांनी ना मला काट कसं ऍडजस्ट करायला शिकवलं नाही. आणि माझ्या बाबाच्या घरी ना काहीच कमी नाही, तुम्हाला माहितीये. तुमच्याकडे जो हा एक कपाट आहे ना, माझ्या घरी माझ्या स्वतःसाठी 3 कपाट आहे. ड्रेससाठी वेगळं, साड्यांसाठी वेगळं, चप्पलसाठी वेगळं, सगळ्यासाठी वेगवेगळे आहे माझ्या घरामध्ये. काय इथे येऊन तुमच्या कपाटामध्ये ऍडजस्ट कशी करणार आहे मी? ते काय मला सांगायचं नाही. माझ्याकडे ऍडजस्ट होत नाही. माझ्यासाठी कपाट मागव, नाहीतर मी चालली माझ्या माहेरी ऍडजस्ट करायसाठी. काय हो सासूबाई, मला नंदबाई म्हणतात की रोज सकाळी उठायचं आणि सगळ्यांचे सारखं 5-6 जणांचे उठल्या पाया पडायचे म्हणतात. माझ्याला काय होणार नाही बरं का. आधीच एकदम माझं कंबर दुखतंय आणि म्हणून सकाळी रोज उठून पाया पडायचे. ती कोण पाया पडतंय? आमच्याकडे पाया बिया काय पडत नाही. आमच्याकडे सकाळी उठल्या बेडवर बसून आमच्याकडे कॉफी पितात. आणि तुमच्याकडे इथं सकाळपासून बघते पोट घालून म्हणजे कांडाळे बसले त्यांचं ऐकून. अगं सुनबाई, तुला बी हळूहळू सवय होईन ग. गावाकडे असंच राहते ग, समजून घे जरा. मस्त वाटतं. मला पण थोडी सवय होती, पण एवढी डेंजर सवय होती ना मला. होते, तुलाही सवय होते. सवय होती ना, तुमची सगळ्यांची सवय होती. मला नुसती गावंढळ सवय लागते मला पण. माझ्या जर मी माहेरी गेली ना, माझ्या मैत्रिणी जर मला जर भेटल्या ना, मला म्हणतील अगं काय होती आणि काय झाली म्हणतील मला. थोडंसं जेवण करतं. पोटात काय नाही ते ना लय डोकं दुखते. सासूबाई, जेवणात काय बनवलं? सुनबाई, बटाट्याची भाजी, वरण, भात, कोलम भात तुम्हाला माहिती आहे ना, बनवलाय. मला कोलमचा भात असा कोरडा नाही आवडत खायला. मला इंद्रायणी भातच लागतो. माझ्या वडिलांनी शेतामध्ये इंद्रायणी भात लावलेला आहे, तर आम्ही इंद्रायणी भातच खातो. तुमच्या मुलीला ना समजून सांगा. माझ्या कपाटातलं परफ्यूम, साड्या, मेकअपचं, दागिने, ज्वेलरी जे काय असेल ना माझं, ते सगळं चेक करतात. त्यांना सांगायचं की माझी वस्तू कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही. मला माझी वस्तू कोणी यूज केली मला अजिबात आवडत नाही. आणि त्यांनी यूज केलेली वस्तू मी परत यूज करत नाही. आता काही तुझा बाप श्रीमंत आहे ग, तिला काय एवढं बघितले नाही ग, म्हणून बघत असन ग. समजून घे की. तुम्ही गरीब आहात ते तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. समजलं ना? काय हो सासूबाई, तुमच्या बाथरूम मध्ये ना पाणी पण येत नाही धड. तो शावरला पाणी, बाथरूम मध्ये पाणी पण येत नाही, नळाला पण पाणी येत नाही. आणि तो टॉयलेट तर किती घाण केला शी बाया. मला तर बघून उलटी झाली बघा. आणि आम्ही ना, काल माहिती का तुम्हाला, आम्ही दोघं नवरा बायको गेलो होतो मॉलमध्ये. त्या मॉलमध्ये काय बाई, एक कपडा पण धड नको. आणि त्याला मॉल म्हणले. ते किराणा दुकान तरी बरं, एवढंसं मॉल आणि त्याला भलं मोठं नाव दिले. कसं वाटतंय ते मला तर, कसं तरीच वाटलं बघा तिथं जाऊन. सासूबाई, मला ना बाहेरचं काहीतरी खायचंय, पास्ता, बर्गर. सुनबाई, खाय की मग घरी बनवून खाय. घरीच घरी बनवून बनवून खावं. खायचं? अगं चांगलं राहते नाही घरी हो, मला नाही येते घरी बनवायला. बनवून खायला. नाही, मला चहा पण साधा येत नाही. अगं पिझ्झा बर्गर तर सुनबाई, येणार आहे. बाहेरले पैसे जातात ग. नाही, मी लगेच मागवते. 250 रुपये तर आहे. आई एवढं सगळं काय हवं देणार रे? काय हो सासूबाई, तुम्हाला साधं एसी पण लावता नाही आलं बघा. बाई, या कूलर मध्ये तर जीव पण नाहीये. बाई, माझ्या माहेरमध्ये ना एसी आहे, कूलर आहे, मोठमोठे कूलर आहे. पण आमच्या घरी गेस्ट आले तर आमच्या घरी कूलर चालतं. आमच्या घरी आता हॉलमध्ये, बेडरूममध्ये, सगळीकडे आमच्या आता नाही लय ऐकून घेतलं ग मला. दरी पर्स घे आणि सरळ वाटाने तुझ्या माहेरची वाट धरायची, कळलं ना? आमच्या घरी तुझ्या माहेरसारखं सगळ्या फॅसिलिटी नाही आहे. आमच्या घरी जसं आहे तसं आम्ही राहतो. तुला राहायचं असेल तर राहा, नाही तर आत्ताच्या आत्ताच निघायचं. चल निघ. आली मोठी शहाणी सांगायला. सकाळपासून ते बॅग पण घे, मग घेणार तुझी बॅग.
आणि मोठी शाणी बाहेरचा मोठेपणा सांगणारी. जाऊन तुझ्या बापाच्या घरी राहा महाराणी. त्यालाच लय खुळं लागलं होतं श्रीमंताच्या घरची सून करावी म्हणून. एखाद्या गरीबाची सून केली असती तर बरं झालं असतं, समजून तर घेतली असती. माहेरचा मोठेपणा आणि बापाचा मोठेपणा सांगतेस ना, जाऊन राहा तुझ्या बापाच्या घरी.